तर हे माझ्या आजच्या नवीन या व्हिडिओमध्ये टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कोणता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। तर आज मी करणार आहे, मी आणि माझे 2 भाऊ आहेत, तर आम्ही करणार आहोत 24 hours ईट ओनली येलो कलर फूड चॅलेंज। तर आम्हाला 24 तास काही पण आम्ही जे पण खाणार ते आम्हाला पिवळ्या कलरचं खायचं आहे। मी फक्त वेगळा कलर घातलेले ते दोघं आहेत, या तुम्ही इकडे। तर हे दोघं आणि मी आम्ही तिघं करणार 24 hours ईट ओनली येलो फूड कलर चॅलेंज। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता आम्ही सकाळचा नाश्ता करत आहोत, तर नाश्त्यासाठी आहेत येल्लो पोहे, येल्लो कलरचे पोहे। याच्यामध्ये ये इकडे जवळ, त्याच्यामध्ये काहीच दुसरं मिरची वगैरे आम्ही सर्व काढून घेतलेली आहे। तर आता आम्ही हे पोहे खातो। आमचा सकाळचा नाश्ता किती वाजता चाललाय? 12:15 वाजता। तर चला आता पोहे टेस्ट करूया। टेस्टी आहे। असंच आम्हाला आता दुपारी काय जे जेवणार आहोत ते पण येलो कलरच करणार आहोत। मी पण एखादी रेसिपी करेल, माझ्या हाताने काहीतरी बनवेल येलो कलर मध्ये। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। तर आज आपलं येल्लो चॅलेंज होतं आणि येल्लो चॅलेंज मध्ये एक अजून खुशी म्हणजे एक आनंद झालेला आहे की माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। आता बरेचशे जणांसाठी हे 100 सबस्क्रायबर झालेत, पण मला माझं माहिती की मी मेहनत कुठपर्यंत करत आलोय, कुठपासून मी सुरुवात केलेली या व्हिडिओला आजपर्यंत 100 सबस्क्रायबर कंप्लीट करत आलोय। तर मी फुल हॅप्पी आहे आणि मस्त आता छोटीशी मी ह्यांना पार्टी देतो। येलो कलरचं फूड चॅलेंज आहे, तर ह्या दोघांची आज मजा आहे कारण की माझ्यातर्फे पार्टी चालू आहे। 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर मस्त वाटतंय मला। तर त्या दोघांना खाली पाठवतो, काहीतरी खायला प्यायला आणायला सांगतो। ऊन पण भरपूर पडलेलं आहे, खूप भारी वाटतंय यार। 100 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेत। तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा। आपण चॅलेंज करतोय, तर आता भरपूर ऊन येतं, मस्त माझा आणलेले ते येलो कलरचा असतो, त्याच्याबरोबर काहीतरी शेव समोसा म्हणून तो बबलू घेऊन आलाय। तर मी देतोय, माझ्याकडून पार्टी आहे आणि हा चॅलेंज पण आहे आणि पार्टी पण आहे, एकामध्ये माझं डबल काम होते। हे घे तुझी फ्रुटी मस्त। आता शेव समोसा मी फर्स्ट ट्राय करतो, मस्त लागतो। बघा येल्लोच असतो, येल्लोच आहे, हा येल्लोच आहे। शेव आहे ही, शेव आहे, मस्त आहे। समोसा काय भेटत नाही आता, शेवटपर्यंत बघा। आता दुपारचं हे करतोय जेवण, तर काही केलं नाही कारण की सकाळी पोट भरून पोहे खाल्लेले। आता डायरेक्ट संध्याकाळी काय बनवेल ते बघूया। सॉरी, माझं आहे मँगो ज्यूस, खूप तिखट होतं, मस्त वाटते। सर्वांनाच आवडतं, काय आता ह्याच्याबद्दल मी सांगू। तर आता आम्ही दोघं चॅलेंज मध्ये राहिलेलो आहोत। जो माझा छोटा भाऊ होता त्याने चॅलेंजला स्किप केलेलं आहे, दोघांना मला चॅलेंज करायचं नाहीये। सकाळी बस होता, तर इथून पुढे तो चॅलेंज मध्ये दिसणार नाहीये। आणि माझ्या 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। मला वाटत नव्हतं की माझ्या 100 सबस्क्रायबर एवढे लवकर म्हणजे कंप्लीट होतील, कारण की मी जेव्हापासून न्यू मोबाईलवरती माझं शूट करायला लागलो तेव्हापासून कॅमेऱ्याच्या क्वालिटीने भरपूर इम्प्रूव्ह झालेलं माझ्या चॅनलमध्ये। तर खूप भारी वाटते, जसे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तसे लवकरात लवकर माझे 1K सबस्क्रायबर देखील कंप्लीट होतील, हीच माझी इच्छा आहे आणि होतीलच। मी मेहनत तर घेणारच आहे या व्हिडिओच्या मागे आणि एक आवड आहे मला व्हिडिओ म्हणजे व्लॉग वगैरे बनवण्याची किंवा रील्स बनवण्याची। तर मला खूप पहिल्यापासूनच आवड होती आणि ते स्वतः मी आता करतोय। तर ते व्हिडिओ व्लॉग्स एवढं बनवणं ते एवढं सोपं नाही आहे, बघणाऱ्या तर भरपूर सोपं वाटतं आणि नावं ठेवायला तर भरपूर बसलेले असतात की हा असे व्हिडिओ बनवतो तसे व्हिडिओ बनवतो, पण मी लोकांकडे अजिबात लक्ष देणार नाहीये, मी माझी मेहनत घेणार आहे। आता आम्हाला इथं आता टाइमपास करायचंय, गेम्स खेळायचे, बघूया आता काय खेळायचं। आणि इकडचं वातावरण मी तुम्हाला एकदा दाखवतो, इतकं मस्त आहे। कालपासून तर पाऊस नाही आलेला, जे कोणी आता माझे मिनी व्लॉग बघत असतील त्यांना तर दिसतच असेल, रोजच्या मिनी व्लॉग मध्ये पाऊस आला। इतकं मस्त असं वातावरण झालेलं आहे। आता तुम्हाला लगेच दाखव। ग्रीन लाईट, रेड लाईट, ग्रीन लाईट, लास्ट कोण आहे? सोनू, अशी आमची मजा मस्ती चाललेली आहे। चॅलेंज पण करतोय आणि गेम्स पण खेळतोय। आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे। तू काय बोल, तुला काय बोलायची इच्छा? सकाळपासून काहीच बोलला नाहीये हा।
जसं माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता व्हिडिओ समोर बोलायचा फर्स्ट ब्लॉग तुम्ही जाऊन बघा. आतापर्यंत इतका कॉन्फिडन्स आलाय माझ्यामध्ये. तर आता आपलं चॅलेंज पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. रात्रीचं आता जेवणासाठी मी बनवलेलं मस्त अशी तूर डाळीची खिचडी बनवलेली आहे. खूप यम्मी आणि टेस्टी लागते, खूप इझी आहे. तर ही बघा मस्त आहे. आता येल्लो येल्लो लास्ट आता बघूया, लास्टच आहे हे. टेस्टी तो खूप लागते, मला माहिती आहे, माझी फेवरेट ही. फर्स्ट टाइम खातोय. खूप भारी गरम आहे. आताच गॅसवरतून कुकर मधून काढली. खूप भारी. इंद्रायणी तांदळ तो माझे फेवरेट आहे. तर खिचडी बनवून खायची असेल तर इंद्रायणी तांदळाचीच करून खावी तर बरोबर मस्त. आता हे लास्ट आहे आपलं फूड. आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग किंवा व्हिडिओ आवडला असेल नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमचं मनोरंजन करण्यासाठी. जसं मला जमेल तसं मी व्हिडिओज घेऊन येत जाईल चॅलेंजचे. आज आपलं येलो फूड चॅलेंज होतं. मी लवकरच 24 hours ईट ओनली रेड फूड कलरचं चॅलेंज सुद्धा घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका, कारण की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल. तोपर्यंत बाय बाय.